कालपासून विशाळी अमावस्याला सुरुवात झालेली आहे आणि कालपासूनच या मुगळी गावामध्ये या विशाळी यात्रेला सुरुवात झालेली आहे। आज मुख्य दिवस आहे यात्रेचा। यात्रेनिमित्त आपण पाहतोय हा जो नदीकाठ आहे, हा नदीकाठ हा भाविक भक्तांनी अगदी भरून गेलेला आहे, कचाकच भरलेला आहे। भाविक भक्त या देवाचं दर्शन घेण्यासाठी इथे येताना आपण पाहत आहोत आणि आपण या हिरण्यकेशी नदीकाठावर या देवाच्या बाजूला आपण पाहू शकतो। या नदीच्या बाजूला जे हेब्बाळ गाव आहे, या हेब्बाळ गावाला देवाचा प्रसाद हा जाताना दिसत आहे। डाव्या बाजूला पाहू शकताय की जे हिरण्यकेशीचं पात्र आहे, हे पात्र ओलांडल्यानंतर पलीकडची जी हद्द चालू होते ही हेब्बाळ गावची हद्द चालू होते। तिकडे काही नागरिक दिसत आहेत जे की प्रसाद घेण्यासाठी तिथे आलेले आहेत। तर हा जो प्रसाद आपण पाहू शकतो, हा भांडी भरून प्रसाद हे जे पोहत हे इथले जे भाविक भक्त आहेत हे पोहत घेऊन ही नदी पार करून या भाविक भक्तांना देतात। तर अशी ही प्रथा अनेक वर्षापासून चालू आहे, जे नदीकाठाहून हे प्रसाद पोहोचवत आहेत। प्रसाद जो तुम्ही हेब्बाळकरांना पोहोचवत आहात, नेमकं याचं काय वैशिष्ट्य आहे? किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे? 40 वर्ष झालं। 40 वर्ष झालं। तर हा प्रसाद मग हेब्बाळकर घेतात का? मग हेब्बाळकरांनाच का प्रसाद जातो इथून? मी तांदूळांना देता इकडे तिकडे कुठल्या गावचे? हेब्बाळचे। मग तुमचं तुम्ही येऊन प्रसाद घेऊन जाताय? तुम्ही येऊन प्रसाद घेऊन जाताय? तिकडले गोळा करून इथं आणून जमा करतो। देवाचं काय महत्व आहे मामा विशाळ देवाचं? पूर्वीपासून लोक करतात, त्याच्यामुळे आम्ही प्रमाण ते परंपरा तसा ठेवलेला आहोत। 40 वर्षाची की त्याच्या पासून? 40 आम्ही आमच्या जन्मपासून 40 वर्षाच्या चालू आहे। दरवर्षी यात्रा भरते, या यात्रेनंतरच या पूर्व भागातल्या यात्रा चालू होतात। हा, पूर्व भागाला यात्रा चालू होत्यात। हे अमावस्याला दरवर्षी चालू असतं। तुम्ही कुठल्या गावचे? आम्ही हेब्बाळचेच, कल्याणी। हा प्रसाद कोणी बनवला मग? इथलं नागरिकांनी मुगळी पंच लोक बनवले। हा जो महाप्रसाद आहे, हा महाप्रसाद मुगळी गावातून इथे नदी क्रॉस करून हेब्बाळच्या भाविक भक्तांना दिला जातो। देवाची यात्रा चालू होण्याआधी 2-3 दिवस किंवा आठवडा आधी हेब्बाळ गावातील जे काही नागरिक असतील, भाविक भक्त असतील, हा प्रसादासाठी तिथून धान्य वगैरे देतात, देणगी वगैरे देतात आणि मुख्य यात्रेच्या म्हणजे आज इथून हा प्रसाद तयार करून हेब्बाळच्या या नदीपात्रातून पलीकडे जाऊन तिथे सर्व हेब्बाळकर एकत्रित येऊन या महाप्रसादाचा आस्वाद घेतात।